प्रत्येक भारतीयाने अनुभवावा असा हा क्षण होता. अटारी वाघा बॉर्डरच्या रिट्रीट परेडमध्ये घालवलेला प्रत्येक क्षण खास होता. अटारी हे गाव भारतातील शेवटचे आणि पहिले गाव देखील. अटारी गाव जस्ट पास झालं आहे. इथून 4 किलोमीटर अजून पुढे चाललो आहोत. हे भारतामधील शेवटचं गाव अटारी आणि पाकिस्तानचं जे शेवटचं गाव आहे ते वाघा. तर वाघा आणि अटारी असा बॉर्डर आहे. अमृतसर पासून 30 किलोमीटर दूर आणि पाकिस्तानच्या लाहोर पासून 22 किलोमीटर दूर दररोज होतो हा अटारी रिट्रीट परेड सेरेमनी. जय हिंद. इंडिया इंडिया. अटारी वाघा बॉर्डरला पोहोचलो आहोत. इतका मोठा फ्लॅग कधीच बघितला नव्हता. इतका मोठा फ्लॅग बघितला होता कधीच तू? बघितलाय. कुठे? तिकडे आपल्या हॉटेलच्या समोर. ओके, पण इतका ह्यूज नव्हता बघा तो. नाही, याच्यापेक्षा थोडा मोठा होता. या परेडला येण्या अगोदर आम्ही अमृतसरच्या पार्टिशन म्युझियमला भेट दिली. भारत पाकिस्तानच्या विभाजनाच्या कटू आठवणी इथे पाहिल्या. माणूस माणसाला किती नीच थराला जाऊन वागवू शकतो याची प्रचिती आली. टोटली स्पीचलेस. असं वाटलं की 1947च्या एरामध्ये गेलो आणि ॲक्च्युली जे इव्हेंट्स झाले होते ते साक्षात अनुभवले. बऱ्याचदा आपण आपले स्वातंत्र्य आणि आपल्या देशाला गृहीत धरून जगत असतो, परंतु आपला देश असणं किती महत्त्वाचे असते हे इथे येऊन समजले. अटारी गाव येताच संपूर्ण इतिहास डोळ्यांसमोरून गेला. जो भी महिलाएं देशभक्ति गाने पर डांस के इच्छुक हो उनसे निवेदन है कृपया स्टेडियम में नीचे आ जाएं. BSFचा हा जवान सर्वांचा खास ठरला. सौभाग्याने प्रिया आणि शमिका दोघींना आपला राष्ट्रध्वज घेऊन धावण्याची इथे संधी मिळाली. माझी आणि सार्थकची छाती अभिमानाने रुंद झाली. देशभक्ती नुसती मिरवण्यासाठी नसते, तर ती आचरणी असावी लागते हे पटले. इथे आलेला प्रत्येक जण देशप्रेमी होता, तो इथला असो किंवा गेटच्या पलीकडला.
हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तुम्ही अटारी बॉर्डरला जावे आणि आपल्या सीमा सुरक्षा बलाला प्रोत्साहित करणे इतकेच. आमच्या फॅमिलीबरोबर ट्रॅव्हल करत राहा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. ही इंडिया पाकिस्तानची बॉर्डर आहे. अलीकडे जे गाव आहे ते अटारी आहे. आपण इंडियामध्ये आहोत आणि पलीकडे वाघा.